नमस्कार. मी डॉक्टर शरद घाटगे, सांगलीमध्ये बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली फोरसाईट कशी डेव्हलप करायची, आपल्याला आयुष्यात पुढे एक्झॅक्ट काय करायचं आहे, जसं आपण म्हणतो ना विजन 2020, विजन 2040, विजन 2060, तसं प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये ठरवलं पाहिजे की मी आणखी 5 वर्षांनी आयुष्यात कुठं असलो पाहिजे, माझ्या काय ॲसेट्स असल्या पाहिजेत, माझं स्वतःची जी डेव्हलपमेंट आहे ही कशी असली पाहिजे, हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. माझं स्वतःचंच उदाहरण सांगतो. मी 1980 साली IITच्या परीक्षेमध्ये पास झालो होतो. मुंबई IITला ॲडमिशन मिळाली होती. मी त्याच वेळी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतली होती. पण मला एक्झॅक्ट कळत नव्हतं की IIT इंजिनियर व्हावं की डॉक्टर MBBS होऊन डॉक्टरकी करावी. फोरसाईट नव्हती, कळत नव्हतं की काय करायला पाहिजे काय नाही. आणि मग एक दिवस माझ्या आयुष्यामध्ये असा आला की मी डिसिजन झाला माझं त्याच 8 दिवसाच्या पिरियडमध्ये की आपल्याला डॉक्टरच व्हायचं आहे. आणि ही फोरसाईट जर मला कशी डेव्हलप करायची अगोदर माहीत असतं तर माझं कन्फ्युजन झालं नसतं. फोरसाईट डेव्हलप करण्यासाठी नॉर्मली आपण बघा की आपण डोळ्यांनी बघतो. आपले जे डोळे आहेत हे डोळे फक्त बघतातच असं नाही. जसा कॅमेरा, जरी आपण कॅमेरासमोर बसलो असलो तरीसुद्धा कॅमेरा फक्त मीच बोलतोय ते बघत असतो असं नाही. आसपासचं एन्व्हायरमेंट बघत असतो, मागे चाललेल्या हालचाली बघत असतो, सगळं टिपत असतो. तसं आपलं जे व्हिजन आहे, डोळे आहेत, हे फक्त डोळे आत्ता पुढे काय चाललं हे बघत नसतात. पुढे काय होणार आहे हे सुद्धा बघण्याची ताकद असते. तुम्ही महाभारतात ऐकलं असेल, श्रीकृष्णाने जेव्हा आशीर्वाद दिला की तुला युद्धभूमीवर काय चाललंय हे कळू शकेल, तेव्हा संजयनी हे सगळं बघितलं आणि सगळं धृतराष्ट्राला सांगितलं. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढं काय व्हायचं असतं, काय करायचं आहे हे ठरवण्यासाठी एक फोरसाईट डेव्हलप करायला पाहिजे आणि ह्यासाठी डोळ्यांचा उपयोग केला पाहिजे. आता हे जे डोळे आहेत, ह्या डोळ्याला इथून आत रेज जातात. त्यामध्ये डोळ्यामध्ये रॉड्स, कोन्स असतात. प्रत्येकाची फंक्शन वेगळी असते आणि मग तिथून जे काय आपण पाहतो ते कॅप्चर होतं आणि मग ब्रेनकडे जातं. जे व्हिजन आहे हे ऑक्सिपिटल लोब म्हणून पाठीमागचा जो लोब आहे, लहान मेंदूच्या वरच्या बाजूला जो असतो त्याला ऑक्सिपिटल लोब म्हणतात. आणि ह्या ऑक्सिपिटल लोबमध्ये सगळ्याचं अनालाइज होत असतं आणि मग आपल्याला डिसिजन होतो की हा रंग लाल आहे, हा काळा आहे, हा स्टेथोस्कोप आहे, हे पेन आहे, इथं लाईट आहे, हे सगळं तिथं डिटर्मिन होत असतं आणि मग आपल्याला समजत असतं. तसं जर आयुष्यामध्ये मला जर काय चांगलं करायचं असेल तर मला अगोदरच माझा डिसिजन व्हायला पाहिजे की मला काय करायचं आहे. यासाठी एक सिंपल टेक्निक आहे. जसं आपण एखाद्या भागाला, समजा हा हात आपला गार पडला, तर गार पडल्यानंतर आपण काय करतो, त्या हातावर हात चोळतो किंवा हाताची मुवमेंट करतो आणि मग तो थंडीमध्ये हात गरम होतो. म्हणजे तिकडे एनर्जी फ्लो केलं, ब्लड सप्लाय तिकडं वाढला की तो भाग काय होतो, गरम होतो. सिंपल टेक्निक आहे. सेम टेक्निक अप्लाय होते की आपल्याला फोरसाईट डेव्हलप करण्यासाठी. हा ऑक्सिपिटल लोब आहे, हा ऑक्सिपिटल लोब अशी मान केली की हा ऑक्सिपिटल लोब पाठीमागचा पाठीचा कणा आहे ती तिकडे झुकला जातो. आणि जेव्हा आपण डीप इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन करतो तेव्हा प्रेफरन्शियली आपला जो ब्लड फ्लो आहे तो ऑक्सिपिटल लोबकडे जातो. मी तुम्हाला करून दाखवतो बघा. संपूर्ण डोळे बंद केले, श्वास घेतला, सोडला, अजून एकदा श्वास घेतला, सोडला, हळूच मानवर केली, शक्य तितकी मानवर केली पाहिजे. जसे काही आपण छताकडे बघतो आहोत इथंपर्यंत मान स्ट्रेच झाली पाहिजे. आता मी श्वास घेऊन दाखवतो बघा. हळूच मान खाली घ्यायची. परत 3 वेळा दीर्घ श्वास. परत मानवर. जेवढी स्ट्रेच करता येईल तेवढी करायची. परत डीप ब्रीथिंग करायचं आहे. परत मान खाली. समोर आहे, एकदम हनवटी खाली टेकलेली नाही, एकदम स्ट्रेट राहिली पाहिजे, डोळे बंदच ठेवले पाहिजेत. असं जर तुम्ही 3दा दिवसातून केलं, त्याला कुठलीही वेळ नाही, सकाळ, दुपार, संध्याकाळ, जेवणापूर्वी, जेवणानंतर, झोपताना, एनी टाईम 3 वेळाला फक्त 7 ते 10 सायकल जर तुम्ही केल्या तर तुमच्या ऑक्सिपिटल लोबचा ब्लड सप्लाय हा प्रेफरन्शियली वाढतो. आणि ऑक्सिपिटल लोब
फक्त विजनच इम्प्रूव्ह करत नाही. माझं वय 62 इयर्स आहे. मी अजूनही नवजात बालकाची शीरसुद्धा चष्मा न घालता लावू शकतो. तुम्ही म्हणाल सर कसं काय शक्य आहे? मी ट्राय करून बघा, करून दाखवतो. आत्ता हे मी पेपर न चष्मा घालता बघू शकतो. विजन जेव्हा टेस्टिंगला मी जातो तेव्हा जे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत ते आश्चर्यचकित होतात. 40 नंतर 40 लागते, तुला का लागली नाही? फोरसाईट डेव्हलप करण्याची जी टेक्निक आहे त्याच्यामुळे माझ्या डोळ्यातला कधीही चष्मा लागलेला नाही. आत्ता सध्या तरी नाही, पुढे काय होणार आहे माहीत नाही. पण ही जर टेक्निक प्रत्येकाने वापरली, ज्यांना चष्म्याचा नंबर आहे त्यांचा चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो आणि ज्यांना फोरसाईट डेव्हलप करायची आहे ते फोरसाईट डेव्हलप करू शकतात. हा व्हिडिओ बघून तुम्ही निश्चितपणे ह्याचा तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.